नमस्कार, गोमंतक रेसिपीज आणि व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला चमचमीत असं कर्ली मच्छीचं कालवण दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज मी बनवायला घेतलेली सर्वात आधी भेंडीची भाजी। तर टिफिनसाठी मी भेंडीची भाजी बनवणार होती, त्यासाठी मी अगोदरच तयारी करून घेते। तर इथे कांदा आणि टोमॅटो मी कापून घेत आहे आणि एकीकडे भात देखील मी गॅसवरती ठेवलेला आहे, कारण टिफिनमध्ये मला डाळ भात आणि भाजी सगळं द्यायचं असतं। तर इथे मी थोडीशी गॅसची आदलाबदली करते, कारण मला भाजी घालायची होती आणि माझी थोडीशी घाई झालेली, कारण आधीच घड्याळाचे काटे वाढत जात होते आणि काय टिफिनचा अजून काही पत्ता नव्हता, म्हणजे काहीच बनवलेलं तयार नव्हतं असं। तर इथे मी सर्वात आधी भात घालून घेतला आणि त्यानंतर भेंडीची भाजी तयार करायला घेतली। तर इथे अगदी मी साध्या सोप्या पद्धतीमध्ये भेंडीची भाजी बनवणार आहे। तर तेल गरम केलं, त्याच्यामध्ये कढीपत्ता घातला, कांदा घातला आणि थोडंसं परतवून घेणार आहे। तर इथे अशी जर घाईमध्ये जर आपल्याला जर बनवायची असेल ना, तर अशी भाजी आपण अगदी पटकन बनवू शकतो। तर इथे व्यवस्थित असा कांदा तेलामध्ये मी परतवून घेतला आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ देखील घालून घेणार आहे, कारण नेहमीप्रमाणे जसं मी फोडणीला मीठ देते तसंच तर इथे मीठ देखील मी घालून घेतलं। आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये फोडणीमध्ये कांदा व्यवस्थित असा परतून झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो देखील टाकणार आहे। तर आज असं काही मी भेंडीची भाजी बनवणार होती असं काही नक्की नव्हतं, पण मी असं ठरवलेलं की काहीतरी वेगळं देईल, म्हणजे अंड्याची भाजी वगैरे, पण इथे तसं काय झालं नाही। तर बोलली जाऊ दे, आता पटकन बनणारी भाजी म्हणजे ही भेंडीचीच भाजी असते, म्हणून मी पटापट भेंड्याच्या भाजीची तयारी केली आणि ते बनवून घ्यायला देखील सुरुवात केली। तर फोडणी व्यवस्थित झालेली आहे, तुम्ही बघू शकता। टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा मेल्ट झाला, त्याच्यामध्ये मी हळद घालून घेतली। तर इथे मी साधी भेंडी बनवणार होती, म्हणून मी काही मिरची वगैरे अशी घातली नाही, जर मिरची नाही घातली तरी चालते। तरी त्याची कापलेली भेंडी होती ती देखील मी घालून घेतली आणि ती परत एकदा मी त्या फोडणीमध्ये परतून घेणार आहे। तर भेंडी अगदी व्यवस्थित परतून घ्यायची। तरी मी म्हणजे अशी घाईघाईने बनवत होती म्हणून, नाहीतर जर असं माझ्याकडे जर वेळ असेल ना, तर भेंड्याची भाजी थोडीशी अशी परतवून घ्यायची तव्यावरती किंवा ज्या भांड्यामध्ये आपण घालणार आहोत त्यामध्येच। तर इथे भेंड्याच्या भाजीवरती झाकण वगैरे ठेवून मी गॅस स्लो करून घेतला आणि भातावरचं पाणी थोडंसं कमी झालेलं म्हणून भातावर देखील झाकण ठेवून घेतलं आणि त्यानंतर मी पुढे सगळं आवराआवर करून घेतली, कारण मला त्याच्यानंतर विचार करत होती की काय आता डाळ तर बनवू नाही शकत एवढ्या पटकन। तर मी विचार केला की थोडासा मसाला होता अगोदरचाच, म्हणजे जो वाटण जे असतं कांदा खोबऱ्याचं ते होतं माझ्याकडे। तर इथे मी भाजीमध्ये थोडंसं शेंगदाण्याचा कूट घालून घेतला। तर वाटण मी बाहेर काढून ठेवलेलं, कारण मी विचार केला की जाऊ दे आता चला अंड्याचं कालवण बनवून घेते, ते देखील पटकन होतं। तर इथे तुम्ही बघू शकता भाजी अशी मस्त झालेली आहे, तिचा कलर पण बघा अगदी हिरवागार जशाचा तसा आहे। जेव्हा पण मी कोणत्याही प्रकारची पालेभाजी किंवा भेंडीची भाजी, ज्या हिरव्या भाज्या असतात त्यांचा कलर माझ्याकडून कधी बदलला नाही जात, त्या जशाच्या तशाच दिसतात। तर इथे मी अंड्याच्या कालवणाची देखील तयारी केलेली आहे। तर इथे कांदा टोमॅटो अगोदरच कापून ठेवला, तुम्ही बघू शकता मस्त अशी भेंड्याची भाजी तयार झालेली आहे। जर तुम्ही देखील जर एखाद्या वेळेस जर घाईघाईमध्ये असाल तर अशा पद्धतीने भेंड्याची भाजी नक्की तयार करून बघा। तर इथे मी अंड्याचं कालवण बनवत होती, तर अधूनमधून मुलांचं चालू होतं की काहीतरी खायला दे, हे ते असं, म्हणून मी त्यांना काहीतरी आपलं देते आणि शांत करते। इथं फोडणीची तयारी केली, तर तेलामध्ये कांदा आणि कढीपत्ता दोन्ही घालून घेतलं आणि अगदी पटापट थोडीशा स्पीडनी करत होते मी तेव्हा पण काम, जसं तुम्हाला मोबाईलमध्ये जसं स्पीडनी दिसते व्हिडिओमध्ये तसंच त्या स्पीडनीच मी थोडंसं काम करत होती। तरी ते कांदा टोमॅटो व्यवस्थित असं परतवून घेतला आणि त्यानंतर जो मसाला होता माझ्याकडे अगोदरचा कांद्याचा आणि खोबऱ्याचा तो देखील घालून घेतला। जेवढा हवा थोडंसं कालवण मी वाढीवच बनवलं, कारण दुपारला मुलांना देखील होईल म्हणून। तर इथे मी मसाला व्यवस्थित असा तेलामध्ये परतवून घेतला आणि त्यामध्ये हळद घालून घेतला आणि थोडीशी अगदी मिरची पावडर घालून घेतली, म्हणजे जो आपला जो मसाला असतो ना, तर आम्ही मिक्स स्पेशल मालवणी मसाला वापरतो, तो मसाला मी अगदी थोडासा घालून घेतला। तो देखील व्यवस्थित असा तेलामध्ये परतवून त्याच्यामध्ये
जेवढं मला लागणार होतं तेवढं पाणी मी त्याच्यामध्ये घालणार आहे. तर तुम्ही बघू शकता जेवढं मला लागेल तेवढंच मी पाणी त्याच्यामध्ये घातलं आहे. आणि गॅस मी थोडा फास्ट करून घेतला, कारण जेणेकरून पटकन उकळी यायला हवी. तर यानंतर मी त्याच्यामध्ये उकळलेली नाही अंडी घातली, पण फोडूनच मी त्याच्यामध्ये 2 अंडी घालून घेतली, जेणेकरून पटकन कालवण होईल. तर इथे मी टिफिन वगैरे सगळं अगोदर पॅक करून घेतलेलं, जेणेकरून फक्त कालवणच बाकी राहील. तर होता बुधवार, म्हणून पप्पांनी कर्लीची मच्छी आणलेली. तर इथे मी त्यांना 2 भागामध्ये डिवाईड करून घेतलं. अर्धं कालवण करायचं होतं आणि अर्धं सुक्कं करायचं होतं म्हणून. तर इथं तेलामध्ये मी कढीपत्ता घालून घेतला, कारण इथे मला कालवण बनवायचं होतं. त्यानंतर कांदा घालून घेतला, अर्धाच कांदा घातला, जास्त काही कांदा नाही घातला मी, कारण ते कांदा बरोबर नाही वाटत म्हणून. आणि इथे 1 टोमॅटो असं पिकलेलं घालून घेतलं. तर बारीक चिरलेले टोमॅटो देखील मी घालून हे फोडणीमध्ये व्यवस्थित असं परतवून घेतलं. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये जो मसाला जो माझा आहे, संकेश्वरी मिरची आणि थोडंसं खोबरं, कांदा, जो नेहमीसारखा जो मसाला आहे तो पण मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. तो ते तुम्हाला दिसेलच. तरी ते फोडणीमध्ये मला जेवढं लागेल तेवढं मीठ देखील मी घालून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता अगदी कांदा टोमॅटो छान असा मेल्ट झालेला आहे तेलामध्ये. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये घातला मसाला. तर ह्याचं मला कर्लीच्या मच्छीचं कालवण बनवायचं होतं. तर जो मसाला मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि नेहमी सांगतच आले, तोच मसाला मी ह्याच्यामध्ये घातला आणि तो देखील मसाला व्यवस्थित असं परतवून घेतलं. मसाला व्यवस्थित परतून झाला, त्याच्यामध्ये घातली हळद देखील व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून मसाल्याचा म्हणजे जो हळदीचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे आणि जो मसाला आहे त्याला थोडंसं असं तेल सुटलं पाहिजे. तर तशा पद्धतीचा जेव्हा मी मसाला तेलामध्ये फ्राय करून घेतलं, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलं पाणी. जितकं मला हवं होतं तेवढं मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलं. आणि त्यामध्ये मी आता मच्छी घालणार आहे, पण ती खूप थोड्या वेळाने घालणार आहे. तर इथे मच्छीचं सुक्कं करायला देखील मी घेतलेलं. तर त्याच्यामध्ये मी घातलं 4 तुकडे होत्या ज्या मच्छीच्या, त्या मला सुक्या करून घ्यायच्या होत्या. तर इथे अगोदरच कोकम, थोडंसं कढीपत्ता आणि अर्धा असा टोमॅटो घेतला कापून आणि तेल घालून घेतलं. त्याच्यानंतर जो मसाला होता तो घालून घेतला. त्यानंतर थोडीशी मिरची पावडर देखील घालून घेतली आणि हळद पावडर घालून घेतली. हे सगळं मी आता हाताने मिक्स करणार आहे. त्या अगोदर मी त्याच्यामध्ये घालून घेतली कोथिंबीर. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं मी हाताने मिक्स करून घेतलं आहे. तर हे झटपट कालवण देखील आपण अशा पद्धतीने बनवू शकतो, किंवा सुक्कं वगैरे असं काय बनवायचं असेल ना, ते देखील आपण अशा पद्धतीने बनवून घेऊ शकतो. तर इथे मी अगोदर जे कालवण घातलेलं त्याला उकळी आलेली आहे, ज्याच्यामध्ये मी आता घालणार आहे कर्लीची जी मच्छी होती ना ती घालणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे कर्लीची मच्छी आहे ती मी इथे घालून घेतलेली आहे. आणि एक साईडला मी कर्लीचं सुक्कं जे होतं बनवलेलं ते देखील मी इथे ठेवून घेतलं आणि त्यामध्ये मी मीठ देखील घालून घेतलं. तर मीठ अगोदर मच्छीला लावलेलं असतं म्हणून थोडंसंच घालायचं. आणि तुम्ही बघू शकता इथे दोन्ही एक सुक्कं कर्लीचं आणि कर्लीचं कालवण दोन्ही देखील मस्त असं उकळवून होत आहे, म्हणजे शिजत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा तुमच्या घरी कालवण नक्की करून बघा, अतिशय छान लागतं. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असं कर्लीचं कालवण चमचमीत असं तयार झालेलं आहे. आणि इथे कर्लीचं सुक्कं देखील छान असं तयार झालेलं आहे. आणि इथे मी जे सकाळी कालवण बनवलेलं ते हे अंड्याचं कालवण आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मध्ये दाखवलं नाही. चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.